श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. श्रोते हो, आपण आत्तापर्यंत आमच्या चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला आहे. तरी देखील आपण जर अद्यापी आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्याला नियमितपणे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. श्रोते हो, सध्या मी आपल्याला प्रसिद्ध कथालेखक श्रीकांत सिनकर यांच्या विविध पोलीस तपास कथा सादर करत आहे. याच सिरीजमध्ये आज मी आपल्याला श्रीकांत सिनकर यांची एक विलक्षण पोलीस तपास कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे आलं आलं होकायंत्र आलं. या कथेचा पहिला भाग. मुंबई टेलिफोन महानिगमच्या टेलिफोन ऑपरेटरला किती शिवाय द्याव्यात असा विचार मधुकर आपटेच्या डोक्यात आला होता. मधुकर आपटेला पुण्याला एक फोन ताबडतोब लावायचा होता, परंतु डिमांड कॉलचा नंबर एकतर एंगेज लागत होता किंवा बेल वाजत होती आणि ऑपरेटर फोन उचलत नव्हता. याचा त्याला मनस्वी राग आला होता. परंतु राग अपमान हे शब्द त्याच्या अंगवळणी पडले होते. पेशाने तो एक मराठी प्रकाशक होता. अखेर एकदाचा फोन लागला. पलीकडून मंजुळ स्वरात हॅलो डिमांड सर्व्हिस असे शब्द ऐकू आले आणि मधुकरने आपला राग गिळला आणि अत्यंत मृदू स्वरात म्हणाला, हॅलो डिमांड सर्व्हिस, येस प्लीज. हॅलो मॅडम, कॉल टू पुना. बोलता बोलता मधुकरने आपला टेलिफोन नंबर ऑपरेटरला दिला आणि फोन बंद केला. मधुकरला पुण्याला जायचं होतं. त्यासाठी त्याला पुण्यातील सुप्रसिद्ध हॉटेलात एक रूम बुक करायची होती. या हॉटेलचं नाव होतं ब्लू स्टार. हे हॉटेल तसे भक्केबाजच होते. मागे एक दोनदा मधुकर या हॉटेलात उतरलाही होता. हॉटेल शहराच्या मुख्य भागात होते. डेक्कन जिमखाना परिसर जवळच होता. मुख्य म्हणजे या हॉटेलात परमिट रूम पण होते. 5 मिनिटाच्या आत मधुकरला पुन्हा लाईन मिळाली. हॅलो ब्लू स्टार, मुंबईहून डिमांड कॉल आहे, बोला इथे. मधुकर फोनवर हॅलो हॅलो करत होता. हॅलो ब्लू स्टार हॉटेल, येस गुड इव्हिनिंग. हॅलो, मी मुंबईहून मधुकर आपटे बोलतोय. बोला साहेब. हे बघा, मी उद्या सकाळी डेक्कन एक्सप्रेसने पुण्याला येत आहे. साधारण 11:30 वाजेपर्यंत मी पुण्याला पोहोचेन. माझ्यासाठी एक रूम बुक करून ठेवा. आपटे साहेब जरा थांबा, मी उद्याची पोझिशन चेक करतो. हां बघा. हां आपटे साहेब, एक रूम मिळेल पण सिंगल बेड उपलब्ध नाही. तुम्हाला डबल बेड मिळेल, तोही AC आहे. आपण कोण बोलतात? मी इथला असिस्टंट मॅनेजर कुलकर्णी बोलतोय. हे बघा कुलकर्णी, मला डबल बेड AC रूमच हवी आहे. उद्या मी आणि माझा एक मित्र तिथे येणार आहे. ठीक आहे साहेब, पण आपण किती दिवस राहणार आहात? ते मी आत्ता सांगू शकत नाही, पण 4-5 दिवस तरी नक्कीच. ठीक आहे साहेब, मी आपली रूम बुक करून ठेवतो. आपण फक्त नाव सांगा. मधुकर आपटे ना? ठीक आहे. पण हे बघा साहेब, मी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंतच तुमची वाट पाहतो. आमचा चेकआउट टाईम दुपारी 12चा आहे. त्यानंतर मात्र रूम दुसऱ्या कोणाला तरी द्यावी लागेल. छे, डेक्कन एक्सप्रेस तर 11:20ला पुण्याला पोचते. मी वेळेवर येतो. आणि हे पहा, कदाचित माझा मित्र सकाळच्या टॅक्सीने येईल किंवा सकाळच्या विमानानं पण येऊ शकतो. तो जर अगोदर आला तर तुम्ही त्याला माझी रूम देऊ शकता. पाठोपाठ मी येतोच आहे. ठीक आहे साहेब, तुमची रूम बुक झाली असं समजा. थँक्यू. मधुकरनं फोन बंद केला. तेवढ्यात फोनची बेल पुन्हा वाजली. हॅलो पुन्हा कॉलवर. येस मॅडम, ओनली 3 मिनिट्स सर. ऑल राईट. मधुकरनं फोन बंद केला. नंतर क्षणभर तो स्वतःशीच विचार करू लागला. विचार करता करता त्यानं पुन्हा फोनचा रिसिव्हर उचलला आणि काही नंबर फिरवले. क्षणभर तो तसाच थांबला. नंतर परिचित आवाज कानी पडताच तो म्हणाला, हॅलो, काय चाललंय? कोण, आपटे का? बोला. काय चालणार दुसरं, नेहमीच आपलं. बरं आहे, पहा, दुपारी आपलं ठरल्याप्रमाणे आपण दोघं उद्या पुण्याला जाऊया. मी आत्ताच ब्लू स्टारमध्ये फोन करून माझ्या नावानं एक रूम बुक केली आहे. आपण उद्या सकाळी डेक्कन एक्सप्रेसने निघूया. फर्स्ट क्लासला काहीच अडचण होणार नाही. आपण जागा मिळू. पण माझा थोडासा गोंधळ होणार आहे. आमचे एक नातेवाईक उद्या पहाटे 4 वाजता बाय कार कोल्हापूरला चाललेत. 25 तारखेला आमच्या नात्यातील एकाचं लग्न कोल्हापूरला आहे. माझी मिसेस आणि मुलं देखील उद्या त्यांच्याच बरोबर जाणार आहेत. समजा मी जर त्यांच्याबरोबर गेलो तर सकाळी 8 वाजेपर्यंत मी पुण्याला पोहोचेन. म्हणजे जर
आपली उद्या विटीला भेट झाली नाही तरी आपण पुण्याला हॉटेलवर भेटतो आहोत. खरं म्हणजे मी तुम्हालाही बरोबर नेलं असतं, पण गाडीत जागा नाही. ही बायका माणसं मुलं वगैरे. शिवाय आम्ही येथून 4 वाजता निघणार, म्हणजे तुम्हाला घाटकोपरपासून पहाटे 3 वाजताच निघावं लागेल. नको नको, ठीक आहे, मी तुमची विटीला वाट पाहीन. तुम्ही आलात तर ठीक आहे, 6 वाजेपर्यंत तुम्ही विटीला या. 6:45ला डेक्कन एक्सप्रेस सुटते. आपल्याला प्लॅटफॉर्मवर रिझर्वेशन काउंटरवर सहज रिझर्वेशन मिळेल. तुम्ही आलात तर ठीक आहे, नाहीतर 11:30च्या सुमारास आपण ब्लू स्टारमध्ये भेटतो आहोत. ऑल राईट, गुड नाईट. मधुकरनं फोन बंद केला आणि एक दीर्घ निश्वासात त्याने वाट करून दिली. आता मधुकर केवळ पुण्याचा विचार करू लागला. पुण्यात त्याला बरीच कामं होती. मधुकरनं ब्लू स्टारमध्ये जेव्हा रूम बुक केली तेव्हा तारीख होती 23 जानेवारी 1981. 28 जानेवारी सकाळी 10 वाजता ब्लू स्टार हॉटेलचा वेटर थोडासा गोंधळात पडला. मधुकर आपटेची रूम 204 सकाळपासून बंद होती. मधुकर त्या हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरील 204 नंबरच्या खोलीत राहत होता. रोज सकाळी तो 7 वाजता उठायचा, चहा ब्रेकफास्ट मागवायचा, पेपर वाचायचा आणि स्नान वगैरे आटपून तो 9च्या सुमारास हॉटेल बाहेर पडायचा. बाहेर पडताच तो हॉटेलच्या काउंटरवर रूमची चावी द्यायला विसरत नव्हता. 28 जानेवारी मधुकरनं सकाळी नेहमीप्रमाणे फोनवरून चहा ब्रेकफास्टची ऑर्डर पण दिली नव्हती. कदाचित आज जरा तो जास्त वेळ झोपला असेल या विचारानं रूमबॉय राजारामने मधुकरच्या दारावरची बेल वाजवली नव्हती. परंतु 10 वाजता बाथरूम संडास रूम साफ करणारा सफाई कर्मचारी आला. बेडशीट्स वगैरे बदलणारे देखील कामगार आले. तरी मधुकर झोपलाच होता. आता राजारामला कळेना की आपण काय करावे ते. त्यानं दारावरची बेल वाजवली, एकदा दोनदा वाजवली, पण प्रतिसाद मिळाला नाही. राजाराम खाली काउंटरपाशी आला आणि असिस्टंट मॅनेजर पर्वतेंना म्हणाला, पर्वते साहेब, 204 नंबरचा पॅसेंजर काय कुंभकर्णासारखा झोपलाय हो. समजत नाही. सकाळपासून तो अजून उठलेला नाही. रोज तर तो 7 वाजता उठतो. ब्लू स्टारचे मॅनेजर 23 तारखेला सकाळपासून रजेवर गेले होते. असिस्टंट मॅनेजर कुलकर्णी 10 वाजता हॉटेलातून बाहेर पडले होते. पण त्याच दिवशी 23 जानेवारी सकाळी 8:30च्या सुमारास मधुकर आपटेंनी आदल्या रात्री फोनवर बुक केलेल्या आपल्या रूमचा ताबा घेतला होता. कुंभकर्णासारखा झोपलाय म्हणतोयस? रात्री काय पार्टी बिर्टी झालेली दिसते. ते तर नेहमीच आहे पर्वते साहेब, पण काल मात्र जरा जास्तच झाली होती वाटतं. अख्खी बाटली दोघात संपली. माझी तर सारखीच धावपळ होती. राजाराम सोडा आण, राजाराम बर्फ आण, सिगरेटचं पाकिट घेऊन ये, वगैरे वगैरे. अरे म्हणूनच आपटे साहेब अजून झोपले असतील बघ. नाही साहेब, 10 वाजून गेले आहेत. वर स्वीपर्स उभे आहेत. रूम साफ करायची आहे. मी बेल वाजवून थकलो. तुम्ही जरा वर रिंग द्या. पर्वतेंनी फोनच्या कीबोर्डवरून बोटं फिरवली आणि रूम नंबर 204 बरोबर संपर्क साधला. पण बेल वाजत होती, फोन मात्र कोणीच उचलत नव्हतं. आता पर्वते गोंधळले. त्यांना समजेना हा काय प्रकार येतो. त्यांनी रूम की स्टँडवर नजर टाकली. रूम नंबर 204ची किल्ली जागेवर नव्हती. म्हणजे मधुकर आपटे हा वर खोलीतच असला पाहिजे. क्षणभर मनाशी विचार करून पर्वते त्या रूमची मास्टर की घेऊन राजारामसह दुसऱ्या मजल्यावर आले. 204 रूम बाहेर इतर सर्व कामगार मंडळी उभे होते. पर्वतेंनी मास्टर कीच्या साह्याने त्या रूमचे दरवाजे उघडले आणि सहजपणे त्यांनी आत प्रवेश केला. पण ते आत शिरताच एकदम अरे बापरे असा भयोद्गार त्यांच्या तोंडातून बाहेर पडला आणि ते धावतच पुन्हा बाहेर आले. पर्वते भीतीने थरथरत होते. त्यांच्या तोंडून क्षणभर एकही शब्द बाहेर पडला नाही. त्या खोलीत पर्वतेंनी एक महाभयंकर दृश्य पाहिले होते. असे दृश्य आपल्याला कधी काळी पाहावे लागेल याची त्यांना स्वप्नातही कल्पना नव्हती. कोणाचाही थरकाप उडेल असे ते दृश्य होते. मुंबईचे रहिवासी, मराठी भाषेतील एक प्रकाशक, ज्यांचा पुस्तकांचा धंदा व्यवस्थित चालू होता, ते मधुकर आपटे आपल्या खोलीत मृतावस्थेत पडले होते. मधुकर आपटेंच्या खोलीतील पलंगावर त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. पलंगावरील पांढऱ्या शुभ्र चादरीवर रक्ताचे डाग पडले होते. खोलीतील वस्तू अस्ताव्यस्त अवस्थेत पडल्या होता. इतकंच नव्हे तर अंगावर काटा आणणारी गोष्ट ही होती की मधुकर आपटे यांचा मृतदेह पलंगावर पडला होता ही गोष्ट स्पष्टपणे दिसत होती, पण त्या पलंगावर त्याचं धडच तेवढं होतं. मधुकर आपटे यांचं शीर कुठे दिसत नव्हतं. 28 जानेवारी 1981 हा दिवस
हॉटेल ब्लू स्टारच्या इतिहासात कधी न विसरला जाणारा दिवस होता. एक हेडलेस बॉडी प्रकरण त्या हॉटेलात घडलं होतं. पर्वते जवळजवळ धावतच खाली आले आणि त्यांनी प्रथम आपल्या मालकांना आणि नंतर मुख्य मॅनेजरला फोन करून ही बातमी कळवली. हा भयंकर प्रकार समजताच मालक आणि मॅनेजर हादरून गेले. मॅनेजरनी ताबडतोब हा प्रकार पोलिसांना कळवण्यासंबंधी पर्वतेनं सांगितलं आणि ते स्वतः हॉटेलकडे यायला निघाले. आपल्या मॅनेजरच्या सांगण्याप्रमाणे पर्वतेंनी ताबडतोब पोलीस कंट्रोल रूमला फोन केला. पोलीस कंट्रोल रूमने पुन्हा ब्लू स्टारवर फोन केला आणि बातमी खरीच असल्याची खात्री केली आणि मग पोलीस खात्याची धावपळ सुरू झाली. जिमखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी, CID अधिकारी, पोलीस फोटोग्राफर ही सगळी मंडळी येऊन ब्लू स्टारमध्ये हजर झाली. पोलीस तपास तत्काळ सुरू झाला. या तपास कामाची सारी सूत्र पुण्याचे निष्णात CID इन्स्पेक्टर श्री देशपांडे यांनी स्वतःकडे घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास काम सुरू झाले. फोटोग्राफर्स आवश्यक ते फोटो वेगवेगळ्या अँगलमधून घेत होते. फिंगरप्रिंट ब्युरोचे अधिकारी कुठे काही चान्स प्रिंट मिळतात का ते पाहत होते. डॉग स्क्वॉडच्या कुत्र्यांना तोपर्यंत काहीच काम नव्हते. हे त्यांचा मास्टर जोपर्यंत काही सांकेतिक खुणा करत नाही तोपर्यंत बसून होते. इथे इन्स्पेक्टर देशपांडे आपल्या सहाय्यकांसमवेत अत्यंत बारकाईने तपास करत होते. त्यांच्या तीक्ष्ण दृष्टीतून एकही गोष्ट निष्ठत नव्हती. एव्हाना त्या ठिकाणी ब्लू स्टारचे मालक आणि मॅनेजर हे देखील येऊन धडकले होते. हे दोघेही अत्यंत गोंधळून गेले होते. आपल्या हॉटेलात हा प्रकार व्हावा याचं त्या दोघांनाही खूप वाईट वाटत होतं. आता विनाकारण आपल्या हॉटेलचं नाव नको त्या संदर्भात वर्तमानपत्रातून झळकणार याचं दुःख त्यांना होतं. इन्स्पेक्टर देशपांडे यांनी प्रथम मृत मधुकर आपटे याची माहिती जमा करण्यास सुरुवात केली. आता घडलं असं होतं की दिनांक 23 जानेवारीला रात्री जेव्हा या मधुकर आपटेने मुंबईहून ब्लू स्टारवर डिमांड कॉल केला होता तेव्हा त्या हॉटेलचा दुसरा सहाय्यक व्यवस्थापक ड्युटीवर हजर होता. पण तोच कुलकर्णी दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता त्याची ड्युटी संपल्यानंतर काही कामानिमित्त सातारा येथे रजेवर गेला होता. मात्र या कुलकर्णीकडून जेव्हा कामाचा चार्ज घेतला त्यावेळी कुलकर्णीने पर्वतेंना सर्व काही समजावून सांगितलं होतं. या मधुकर आपटेची माहिती पण त्याने पर्वतेला दिली होती. मधुकर आपटे आणि त्याचा एक मित्र 11:30 पर्यंत येणार आहे. त्यांचं बुकिंग झालं आहे आणि मधुकर आपटेचा मित्र कदाचित उद्या सकाळी विमानाने पण येईल असं कुलकर्णीने पर्वतेला सांगितलं. आता घडलं असं होतं की 24 जानेवारीला सकाळी 10 वाजता पर्वते ड्युटीवर आला होता आणि कुलकर्णी पर्वतेला सारं काही जेव्हा समजावून सांगत होता तेव्हा साक्षात मधुकर आपटे 204 नंबरच्या रूमचा ताबा घेऊन 9:30च्या सुमारास पुन्हा बाहेर गेला होता. अर्थातच त्यामुळे निदान त्यावेळी तरी पर्वतेंनी मधुकर आपटे ही व्यक्ती कोण आहे ते पाहिलं नव्हतं. कुलकर्णी निघून गेले आणि पर्वतेंनी चार्ज घेतला. आता देशपांडेंसमोर एक महत्वाचा प्रश्न उभा राहिला की मधुकर आपटे 11:30च्या सुमारास पुण्याला येणार होता. तो 24 तारखेला सकाळी 8:30 वाजताच पुण्याला कसा काय आला? मुंबईहून पुण्याला येणारी पहिली गाडी म्हणजे डेक्कन एक्सप्रेस हीच होती आणि ती 11:30 पर्यंत पुण्याला पोहोचत होती. त्यापूर्वी पुण्याला येणारी कोणतीच गाडी नव्हती. मग मधुकर आपटे टॅक्सीने पुण्याला आला असावा का? जर तो टॅक्सीने आला असेल तर मुंबईत त्याने पहाटे 4 वाजताच टॅक्सी पकडली असणार. पण पहाटे 4 वाजता त्याला टॅक्सी फुल होण्यासाठी इतर 3 पॅसेंजर्स मिळाले असतील का? किंवा अशी शक्यता होती की हा मधुकर आपटे 7-7:30च्या विमानानं पुण्यात आला असावा आणि 8:30 वाजता तो इथे पोहोचला असावा. हॉटेलच्या रजिस्टरवर मधुकर आपटेचं नाव, पत्ता वगैरे आवश्यक ती माहिती होती. मधुकर आपटेची सही देखील होती. मधुकर आपटे मुंबईत बहार सिनेमाजवळ राहत होता. म्हणजे त्याला मुंबईचा विमानतळ अगदी जवळ होता. तो आपल्या घरापासून विमानतळावर रिक्षाने अवघ्या 2-2.5 रुपयात पोहोचू शकत होता. देशपांडे या निष्कर्षापर्यंत आले की मधुकर आपटे विमानानेच पुण्याला आला असावा. या खुनाचा हेतू काय असावा याबद्दल देशपांडे आता विचार करत होते. मधुकर आपटेच्या अंगावर बऱ्यापैकी कपडे होते. म्हणजे रात्री बाहेरून हॉटेलवर आल्यानंतर त्यांनी कपडे बदललेच नव्हते. लुंगी अथवा पायजमा म्हणजे रात्री झोपताना वापरण्याचे कपडे त्याच्या अंगात नव्हते. मात्र लुंगी सदरावर हे कपडे त्याच्या लहानशा बॅगेत जरूर होते. यावरून एक गोष्ट सिद्ध झाली होती की रात्री आपल्याकडे कोणीतरी पाहुणा येणार आहे हे मधुकर आपटेला अगोदरच माहिती असावे, म्हणून त्याने मुद्दामून कपडे बदलले नसावे. मधुकर आपटेच्या हातात सोन्याची अंगठी होती. डाव्या मनगटावर एक उंची घड्याळ होते. पॅन्टच्या खिशात 700-800 रुपये होते. खेरीज ब्रीफकेसमध्ये जवळजवळ 5,000 रुपये होते.
त्याच्या आणि त्याच्या प्रकाशन संस्थेच्या नावाची व्हिजिटिंग कार्ड्स होती. तिथे जर मधुकर आपटे या नावाचे एकच कार्ड असते तर कदाचित कोणी मधुकर आपटे नावाच्या माणसाने या मृत इस्मास आपले कार्ड दिले असावे असा तर्क करता आला असता. परंतु एकाच नावाची अनेक व्हिजिटिंग कार्ड्स तिथे होती. याखेरीज मधुकर आपटेंच्या प्रकाशन संस्थेचे नवे कोरे रिसीट बुक देखील होते. त्या रिसीट बुकवर मधुकर आपटेचा मुंबईतील पत्ता होता. म्हणजे मृत व्यक्ती ही मधुकर आपटेच आहे याबद्दल संशयाला काही जागा नव्हती. एका प्रश्नाचं उत्तर आपोआप सापडलं होतं. ते म्हणजे हे जे अमानुष कृत्य घडलं होतं ते चोरीसाठी घडलं होतं असं म्हणता येत नव्हतं. कारण सोन्याची अंगठी, रोख रक्कम वगैरे तसेच होते. खून काही वेगळ्या कारणामुळे झाला असावा या निष्कर्षापर्यंत देशपांडे आले होते. त्या खोलीत एकूण 3 ग्लास होते. पैकी खोलीतील टिपॉयवर 2 ग्लास होते आणि 1 ग्लास त्या कोपऱ्यातील पाण्याच्या जग जवळ होता. टिपॉयवरचा पाण्याचा जग वेगळा होता. तो प्लॅस्टिकचा होता. पिण्याच्या पाण्याचा जग काचेचा होता. टिपॉयवर आणि खाली जमिनीवर सोड्याच्या रिकाम्या बाटल्या पडल्या होत्या. टिपॉयवर आईस बॉक्स देखील ठेवला होता, पण त्या बर्फाचे आता पाणी झाले होते. टिपॉयवर एक ॲशट्रे पण होता. त्या ॲशट्रेत सिगरेटची अनेक थोटकं पडली होती. देशपांडे अगदी बारीक सारीक गोष्टींचा पंचनामा करत असत. त्यांनी सिगरेटच्या थोटकांचा पंचनामा केला होता. ती सिगरेट पनामा होती आणि सुमारे 12 थोटकं त्या ॲशट्रेमध्ये सापडली होती. म्हणजेच सिगरेट ओढणारा माणूस चेन स्मोकर असावा असं सहज अनुमान काढता येत होतं. प्रश्न फक्त एवढाच होता की मधुकर आपटे आणि त्यांच्याकडे आलेला पाहुणा दोघेही सिगरेट ओढत होते की कोणीतरी एकच जण सिगरेट ओढत होता. राजाराम हा हॉटेलचा रूमबॉय होता. तो रोज रूम सर्व्हिस करत होता. परंतु मधुकर आपटेने त्याला कधी सिगरेट आणायला सांगितले नव्हते किंवा त्याला कधी सिगरेट ओढताना बघितलेही नव्हते. टेबलवर केवळ 2 ग्लास होते म्हणजे आणखी कुणी तिसरा माणूस तिथे हजर नव्हता हे उघड होतं. शिवाय तिथे खाण्याच्या बशाही पडल्या होत्या. त्यात तंदुरी चिकनचे काही तुकडे पडले होते. आईस्क्रीमच्या 2 बशा तिथे होत्या. म्हणजे तिसऱ्या माणसाचाही विचार करता येत नव्हता. हा विचार जसा करता येत नव्हता तसा कोणी तिसरा माणूस खोलीत येऊन त्याने खून केला असावा हे मान्य करता येत नव्हतं. तिसरा माणूस जर रूममध्ये शिरला असता तर त्याने आत प्रवेश कसा केला असता इथून सुरुवात करावी लागली असती. रूम एअर कंडिशन होती. त्या रूमला गॅलरीही नव्हती. शिवाय रूमच्या खिडक्या काचाही फोडण्यात आल्या नव्हत्या. म्हणजे तिसरा कोणी माणूस रूममध्ये शिरला असावा आणि त्याने खून केला असावा असं म्हणता येत नव्हतं. समजा असाही विचार केला असता की कोणीतरी तिसरा माणूस खोलीत शिरला असता तर त्याचा हेतू काय असावा. अर्थात चोरीचाच असणार, पण इथे सारा ऐवज जागेवर होता. चोरीसाठी खून झाल्याचं तिथे कुठे दिसत नव्हतं. आता एक महत्वाचा प्रश्न होता. आदल्या रात्री जो पाहुणा मधुकर आपटेकडे आला होता तो कोण होता आणि तो रात्री किती वाजता आला. त्याच्याबरोबर अजून कोणी होतं का. हा आलेला पाहुणा किती वाजता गेला. आदल्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता देखील पर्वतेश ड्युटीवरती होते. परंतु गोंधळ असा होता की ब्लू स्टार हॉटेल 4 मजली होते. या हॉटेलला लिफ्ट नव्हती. शिवाय हॉटेलात रूममध्ये जाण्याचा रस्ता म्हणजे जिना काउंटरच्या मागे होता. खेरीज या हॉटेलची जी परमिट रूम होती ती देखील हॉटेलच्या मागच्या बाजूस ओपन गार्डनमध्ये होती आणि हाही रस्ता काउंटरच्या मागूनच जात होता. म्हणून जो कोणी परमिट रूममध्ये जात होता तो साहजिकच कसला विचार न करता, काउंटरवर कसली चौकशी न करता सरळ परमिट रूममध्ये म्हणजे मागच्या गार्डनमध्ये जात होता. ज्याला कोणाला एखाद्या रूमची चौकशी करायची असेल तो मात्र काउंटरवर येत होता. परंतु आदल्या संध्याकाळी जेव्हा पर्वते ड्युटीवरती होते तेव्हा रूम नंबर 204 ची चौकशी करायला कोणीही काउंटरवर आले नव्हते. मग प्रश्न असा होता की मधुकर आपटेकडे काउंटरवर चौकशी न करता कोणता पाहुणा गेला असेल. कोण परमिट रूममध्ये जातोय समजायला पर्वतेंकडे काही मार्ग नव्हता. शिवाय रात्री 10 वाजता पर्वतेंची ड्युटी संपली होती. त्यांच्या जागी जोशी नावाचा एक तरुण रात्रपाळीसाठी आला होता. या जोशीच्या माहितीनुसार रात्री 10 नंतर हॉटेलमधील एकही पॅसेंजर हॉटेल बाहेर गेला नव्हता. मात्र जे अगोदरच बाहेर गेले होते ते कोणी रात्री 11-12 पर्यंत आले होते. हे सर्व पॅसेंजर्स हॉटेलच्या वेगवेगळ्या रूममध्ये राहत होते. परमिट रूममध्ये जाणारे कोणीही पॅसेंजर्स रात्री 11 नंतर हॉटेलवर आले नव्हते. रात्री 11 वाजता परमिट रूम बंद होत असे. नंतर मद्याची ऑर्डर घेतली जात नव्हती आणि म्हणूनच परमिट रूम बंद होण्यापूर्वी सर्व गिरायकांकडून शेवटची ऑर्डर घेतली जात असे. मग ही गिराईक 11:30-12 वाजेपर्यंत जरी बाहेर गेली तरी चालत असे. 12 वाजता मात्र हॉटेल बंद होत असे.
आणि म्हणूनच रात्री 11 नंतर परमिट रूम मधून जो कोणी बाहेर पडत असे त्याच्याकडे जोशी फारसं लक्ष देत नसे. त्यांची त्याला आवश्यकताही भासत नसे. आणि म्हणूनच रात्री 11 ते 12 या दरम्यान हॉटेलातून कोण बाहेर पडला ते जोशी निश्चितपणे सांगू शकत नव्हता. जर एखादा रूम पॅसेंजर बाहेर पडला असता आणि त्याने आपली चावी काउंटरवर जोशींकडे जमा केली असती तर मात्र जोशी काहीतरी सांगू शकत होता. परंतु परमिट रूम मधून बाहेर पडलेल्या कोणाबद्दलही जोशी काही सांगू शकत नव्हता. मग ही माहिती कोण देऊ शकत होतं? ही माहिती एकट्या राजारामकडून मिळू शकत होती. देशपांडेंनी राजारामकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. आदल्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता कोणीतरी एक पाहुणा मधुकर आपटेंच्या खोलीवर आला होता. त्यावेळी राजाराम दुसऱ्या मजल्यावरच होता. हा जो कोणी पाहुणा आला होता त्याच्या हातात खाकी रंगाच्या कागदी पिशवीत गुंडाळलेला एक खोका होता. हे राजारामने पाहिले होते. म्हणजेच ती दारूची बाटली असली पाहिजे हे राजाराम तेव्हाच समजून चुकला होता. हा जो इसम दुसऱ्या मजल्यावर आला होता त्याने राजारामकडे कसलीही चौकशी न करता सरळ 4 नंबरच्या खोलीपाशी येऊन त्यानं त्या खोलीची बेल वाजवली होती. खोलीचे दार उघडताच तो इसम आत शिरला होता. राजारामकडून इन्स्पेक्टर देशपांडे यांना त्या इसमाचे वर्णन समजले होते. राजारामचं बोलणं संपताच देशपांडेंनी शांतपणे राजारामला विचारलं होतं, आता मला सांग की हे दोघे कोणत्या भाषेत बोलत होते? साहेब, ते मराठीतच बोलत होते. काही वेळेस इंग्रजीत पण बोलणं व्हायचं. मधुकर आपटे हा मराठी प्रकाशक होता. तो राहत होता मुंबईत, परंतु धंद्यासाठी तो पुण्यात आला असावा असा अंदाज देशपांडेंनी मनाशी बांधला. आणि ज्या अर्थी मधुकर आपटे मराठी प्रकाशक आहे त्या अर्थी त्याला हॉटेलवर भेटायला आलेला माणूसही मराठीच असावा असा काहीसा अंदाज देशपांडेंनी आपल्या मनाशी केला. अर्थात हा केवळ अंदाजच होता. एखादा बेगर मराठी मित्रही त्याला हॉटेलवर भेटायला आला असावा. एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली होती की जो कोणी मधुकर आपटेला भेटायला आलेला होता त्याने काउंटरवर जोशींकडे काही चौकशी केली नव्हती किंवा आपण अमुक वाजता येत आहोत असा फोनही केला नव्हता. म्हणजे संध्याकाळी 7 वाजता मधुकर आपटे हॉटेलवर नक्की असणार याची त्याला अगोदरच कल्पना असली पाहिजे किंवा त्या दोघांचे तसे अगोदर ठरले असले पाहिजे या निष्कर्षापर्यंत देशपांडे येऊन पोहोचले. चौकशी करता करता राजारामला आणखीन एक गोष्ट आठवली की हा जो कोणी पाहुणा मधुकर आपटेंकडे आला होता त्याच्या हातात केवळ खाकी रंगाच्या कागदात गुंडाळलेल्या विस्कीचा तेवढा बॉक्स नव्हता. तसा आणखीन एक खोका होता. त्या खोक्याला गुलाबी कागद गुंडाळलेला होता आणि चारी बाजूने तो खोका सोनेरी रंगाच्या रिबिनने बांधला होता. थोडक्यात म्हणजे लग्नात कोणाला प्रेझेंट वगैरे देताना जो खोका वापरण्यात येतो तसा तो खोका होता. राजारामला त्या खोक्याचं विशेष काही वाटलं नव्हतं. पंचनामा सुरू होता, झडतीचं कामही सुरूच होतं. परंतु या झडतीत तो खोका काही सापडला नाही. पाहुण्याने खोका जसा आणला तसाच तो परत नेला असावा असा अंदाज देशपांडेंनी केला. नाही म्हणायला डायरेक्टर स्पेशल विस्कीचा खोका मात्र तिथे पडला होता. सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी की रूम नंबर 204 ची चावी त्या रूममध्येच कुठेतरी सापडायला हवी होती, परंतु देशपांडेच्या पथकाने त्या रूमचा इंच तपासूनही ती चावी कुठे सापडली नाही. म्हणजे जाताना ती चावी देखील पाहुणा बरोबर घेऊन गेला असावा ही गोष्ट सहज लक्षात येत होती. एक गोष्ट मात्र निश्चित होती की ज्यानं कोणी हे कृत्य केलं होतं त्यानं ती व्यवस्थित योजना आखून केलं होतं. रात्री केलेला खून लगेच लक्षात न येता काही तासानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळीच लक्षात येणार होता. एकतर खोलीचं दार फोडावं लागलं असतं किंवा जर हॉटेलकडे मास्टर की असती तर त्या चावीने दार उघडावे लागले असते. यानंतर पोलीस घटनास्थळी येऊन तपास सुरू करणार होते. म्हणजे मधल्या अवधीत बरेच तास आपल्याला खूप लांबपर्यंत जाण्यास मिळतील ही गोष्ट खुनी मारेकऱ्याने लक्षात ठेवली असली पाहिजे. त्या खोलीत एक रुमाल सापडला होता. त्या रुमालावर कोणत्याही लॉन्ड्रीचा मार्क नव्हता. हा रुमाल कोणाचा? मधुकर आपटेच्या खिशात त्याचा रुमाल होता. म्हणजेच हा रुमाल पाहुण्याचा असण्याची शक्यता होती. देशपांडेंच्या विनंतीनुसार डॉग मास्तरने आपल्या दोन्ही कुत्र्यांना त्या रुमालाचा वास दिला. तो वास उंगून ते दोन्ही कुत्रे आपल्या कामगिरीवर निघाले. रुमालाच्या वासाचा माग काढीत काढीत ते कुत्रे हॉटेलच्या जवळ असलेल्या ऑटो रिक्षा तळापर्यंत आले. पुढे मात्र त्या दोन्ही कुत्र्यांचा तपास संपला. याचाच अर्थ असा होता की त्या रिक्षा तळापासून पाहुणा एखाद्या रिक्षातून निघून गेला असावा. आता तो कुठे गेला असावा हे शोधणं मोठं जिकरीचं काम होतं. फिंगरप्रिंट ब्युरोच्या अधिकाऱ्यांच्या कामात बरीच प्रगती झालेली होती. टिपॉयवरचे ग्लास, विस्कीची रिकामी बाटली, सोड्याच्या बाटल्या वगैरे ठिकाणी त्यांना भरपूर ठसे मिळाले होते.
परंतु त्यातले मधुकर आपटेचे ठसे कोणते आणि त्याच्याकडे असलेल्या पाहुण्यांचे ठसे कोणते हे लगेच समजणार नव्हते. परंतु खुद्द पुण्यातच महाराष्ट्र पोलीस दलाचं फिंगरप्रिंट ब्युरोचं मुख्य कार्यालय असल्यामुळे ठसे शोधण्याचं काम जरा लवकर होणार होतं. त्या अधिकाऱ्यांनी मधुकर आपटेंच्या मृतदेहावरील हाताचे ठसे मुद्दामून घेतले होते. त्यामुळे दुसरे ठसे कोणाचे आहेत आणि तो इसम पोलीस रेकॉर्डवर आहे का हे चटकन समजणार होते. पाहुणा रिक्षा तळापर्यंत गेला होता खरा, पण नंतर तो कुठे गेला असावा असा विचार देशपांडे करत होते. स्टेशन, एसटी स्टँड, टॅक्सी स्टँड अनेक प्रश्न होते. पण हे प्रश्न कधी उपस्थित होत होते? जर तो पाहुणा पुण्याबाहेर गेला असेल तरच. परंतु तो जर खुद्द पुण्यातच राहत असेल म्हणजे संबंध पुणे शहर पिंजून काढले पाहिजे हे ओघाने आले. परंतु अनुभवी देशपांडेंना एक शंका सारखी वाटत होती आणि ती म्हणजे हा जो कोणी पाहुणा आलेला होता तो मुंबईचाच असला पाहिजे असं त्यांना ठामपणे वाटत होतं. कारण 23 जानेवारी संध्याकाळी मधुकर आपटेने मुंबईहून जेव्हा पुण्याला डिमांड कॉल केला होता तेव्हा तो कुलकर्णींना म्हणाला की मी आणि माझा एक मित्र सकाळी पुण्याला येत आहोत. पण प्रत्यक्षात मधुकर आपटे एकटाच पुण्याला आलेला होता. याहीपेक्षा नवलाची गोष्ट अशी होती की 24 जानेवारीस मधुकर आपटे जेव्हा पुण्याला आला त्यानंतर त्याला भेटायला कोणीच आलं नव्हतं किंवा कोणी त्याला फोनही केला नव्हता. 24 जानेवारीपासून त्या खोलीत मधुकर आपटे एकटाच राहत होता. परंतु 27 जानेवारी संध्याकाळी तो पाहुणा आलेला राजारामने पाहिला होता. राजारामच तेव्हा ड्युटीवर होता, त्यामुळे बर्फ आण, सोडा आण, सिगरेट आण वगैरे वगैरे काही ना काहीतरी ऑर्डर त्याला मिळत होत्या आणि तो सारखा 204 क्रमांकाच्या खोलीत ये जा करत होता. आणि म्हणूनच मधुकर आपटे यांच्याकडे जो कोणी पाहुणा आला होता त्याला आपण सहज ओळखू असं राजारामने ठामपणे देशपांडेला सांगितलं होतं. देशपांडेंनी मधुकर आपटेच्या मृतदेहाची बारकाईने तपासणी केली होती. मधुकर आपटेच्या पोटावर एकूण 2 वार केले होते. हातावरही एक लहानसा वार होता. याखेरीज मधुकर आपटेचं शिर पूर्णपणे कापून टाकण्यात आलं होतं. हे शिर कापण्याचा मारेकराचा काय हेतू असावा हे देशपांडेंना समजत नव्हतं. शिवाय ते शिर बरोबर नेण्यात आलं होतं. यामागे काहीतरी उद्देश असावा. कदाचित पोलिसांना मुंडकच मिळालं नाही तर ते कोणता पुरावा उभा करू शकतील असा काहीतरी विचार मारेकराच्या मनात आला असावा असा संशय देशपांडेंनी व्यक्त केला. पोलीस फोटोग्राफरने जरूर ते फोटो काढले होते. त्या फोटोच्या आणखीन काही प्रिंट्स ते काढणार होते. मधुकर आपटेच्या शरीरातील खुणा पंचनाम्यात नमूद करण्यात आल्या होत्या. तिथं त्याचं शिर नव्हतं, त्यामुळे चेहऱ्यावरील खुणा समजणं अवघड होतं. परंतु मधुकर आपटेच्या छातीवर डाव्या बाजूस काळ्या वाटाण्यामध्ये एक चामखीळ होता, तो स्पष्टपणे दिसत होता. याखेरीज मधुकर आपटेच्या डाव्या पायाजवळ भाजल्याची एक मोठी खूण होती. हा पाय कधी आणि कसा भाजला असावा हे समजायला काही मार्ग नव्हता. एव्हाना पुणे पोलीस कंट्रोल रूम पर्यंत या घटनेची माहिती पुण्यातील सर्व पोलीस स्टेशनला देण्यात आली होती. आता पुणे पोलीस वेगाने कामाला लागले होते. पुण्यात धडविरहित शिराचा शोध, विशेषतः कोथरूड, पाषाण, कॅम्प परिसर, वेगवेगळे उद्यान अशा निर्जन भागात घेण्यात येत होता. घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली होती आणि ज्या पद्धतीने देशपांडेंचं काम सुरू होतं ते पाहून त्यांनी समाधान व्यक्त केलं होतं. देशपांडे आपले सगळे कसब पणाला लावत होते. ज्या रिक्षा तळावरून तो पाहुणा रिक्षाने गेला होता तो रिक्षावाला देखील ते शोधून काढणार होते. त्यासाठी त्यांना पुण्यातील रिक्षा युनियनची मदत घ्यावी लागणार होती. मधुकर आपटेंच्या व्हिजिटिंग कार्डावर त्याचा मुंबईतील टेलिफोन नंबर होता. हॉटेल ब्लू स्टारमध्ये एसटीडी फोनची पण सोय होती. त्या फोनवरून देशपांडेने एकदा नव्हे अनेकदा फोन केला, पण व्यर्थ. फोनची बेल वाजत होती पण फोन कोणी उचलत नव्हतं. देशपांडेंच्या मनात सहज संशय आला की मधुकर आपटेच्या घरी कोणीच कसं नाही का. बहार सिनेमाजवळचा हा पत्ता मधुकर आपटेच्या ऑफिसचा आहे. तेव्हा संध्याकाळचे 4 वाजले होते. हॉटेलच्या दारात पुणे महानगरपालिकेची शववाहिनी उभी होती. त्या गाडीतून मधुकर आपटेचा मृतदेह पुढील डॉक्टरी तपासणीसाठी ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. ब्लू स्टार हॉटेलमध्ये ज्यांचे जबाब घेणं आवश्यक होतं त्यांचे जबाब घेण्याचं काम पूर्ण झालं होतं. मधुकर आपटे हा एक मराठी प्रकाशक होता. साहजिकच पुण्यातील मराठी पुस्तक विक्रेत्यांचा आणि त्यांचा काहीतरी संबंध व्यवहार असावा असा तर्क करून देशपांडेंनी आपल्या एका सहाय्यक अधिकाऱ्यास त्या दृष्टीने तपास करण्यास पाठवले. ज्या अर्थी मधुकर आपटे 24 जानेवारीपासून पुण्यात होता त्या अर्थी तो कोणाला भेटलाच असणार असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता.
आणि ज्या अर्थी मधुकर आपटे मुंबईला राहतो त्या अर्थी आपल्याला पण मुंबईला जावं लागणार हे ते ओळखून होते. त्यांनी दुसऱ्याच दिवशी 29 जानेवारी सकाळी डेक्कन क्वीनने मुंबईला जाण्याचा निर्णय मनाशी घेतला.